नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या ह्या पार्टमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे दोन पार्ट बघूया. सगळ्यात अगोदर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं तुम्हाला माहीतच असेल, कारण मागील इयत्तेमध्ये याचे डेफिनेशन तुम्ही बघितलेले आहे. परंतु आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला अजून याच्यावर चर्चा करायची. Uniform circular motion. In circular motion, if the speed of the particle remains constant, then the circular motion is called as uniform circular motion. काय म्हणतोय? जर सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची जर स्पीड ही कॉन्स्टंट राहत असेल तर आपण त्या सर्क्युलर मोशनला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. आता पार्टिकलची स्पीड कॉन्स्टंट राहते याचा अर्थ त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याचं मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट राहते, परंतु व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत नाही. ती कशी? तर लक्ष द्या, सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करायला अबाउट अ सेंटर इन दिस वे. आता ह्या आकृतीमध्ये बघा, समजा आपला पार्टिकल ह्या पॉइंटला आहे, त्याची स्पीड ही कॉन्स्टंट आहे, परंतु प्रत्येक पॉइंटला त्याची जी व्हेलॉसिटीचं डायरेक्शन जे आहे ते काय होत राहणार आहे? चेंज होत राहणार आहे. लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटीचं जे डायरेक्शन असतं ते नेहमी टँजेन्शियल असतं. फॉर एक्झाम्पल, ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी कशी असणार आहे? ती टँजेन्शियल असणार. हा जो सर्क्युलर पाथ आहे, ह्या सर्क्युलर पाथला ही व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते. तसंच ही झाली ह्या पॉइंटची व्हेलॉसिटी, आपण म्हणू VA, दॅट इज व्हेलॉसिटी ॲट पॉइंट A. समजा हा अनादर एखादा पॉइंट आहे B, मग ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी कशी असणार आहे? परत ह्या ठिकाणी ती टँजेन्शियल असणार आहे. ह्या पद्धतीने हे झालं डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. आता आपण म्हणू ही आहे VB. तसंच अजून एखादा पॉइंट घेऊ, हा पॉइंट आहे C. ह्या ठिकाणी व्हेलॉसिटीचं डायरेक्शन कसं असणार आहे? परत ह्या पद्धतीने असणार आहे, म्हणजे चेंज झालं. तसंच अजून एक पॉइंट घेऊ D. ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी परत टँजेन्शियल म्हणजे अशा पद्धतीने असणार आहे. ही झाली इथलची व्हेलॉसिटी, ही VC आणि ही VD. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटीचं डायरेक्शन बघितलं. आता ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड, ज्यालाच आपण स्पीड म्हणतो, ते कॉन्स्टंट आहे, परंतु डायरेक्शन काय होत चाललंय? चेंज होत चाललंय. मग व्हेलॉसिटी चेंज व्हायली जरी ती डायरेक्शन मध्ये होत असेल तरी, मग व्हेलॉसिटीचं जे डायरेक्शन चेंज होते त्याला जे ऍक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल आहे त्या ऍक्सेलरेशनला रॅडियल ऍक्सेलरेशन असं म्हणतात. त्याला रॅडियल ऍक्सेलरेशन का म्हणतात? बिकॉज धिस ऍक्सेलरेशन ऍक्ट्स अलॉंग द रेडियस. हे रेडियसवर ऍक्ट्स होतं म्हणून ह्याला रॅडियल ऍक्सेलरेशन म्हणतात. परत धिस ऍक्सेलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इन दिस वे. हे जे ऍक्सेलरेशन आहे हे सेंटरकडे डायरेक्शन असते याचं, म्हणून ह्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. धिस ऍक्सेलरेशन इज रिस्पॉन्सिबल टू चेंज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ॲट ईच इन्स्टंट. Therefore, the velocity remains tangential at every point. In this way, now the centripetal acceleration is given by AR vector is equal to minus omega square into R vector, because the negative sign indicates that the centripetal force is directed inwards or directed towards the center. Therefore, the negative sign is here. In magnitude, the radial acceleration is given by as omega square into R, also by V square by R and V into omega. In this way, we have seen the radial acceleration or centripetal acceleration. In uniform circular motion, the magnitude of radial acceleration remains constant. It causes the change in direction of the tangential velocity. This velocity is called as tangential velocity. Now, example of uniform circular motion. We know that when a fan is rotating uniformly, a fan rotating
uniformly, then each particle performs uniform circular motion. लक्षात घ्या, जेव्हा आपला पंखा जो आहे तो जर युनिफॉर्मली फिरत असेल, कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल, तर फॅनचे जे प्रत्येक पार्टिकल आहेत ते काय करतात, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतात. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता लक्ष द्या, ज्या पद्धतीने युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण म्हटलं होतं, इफ इन सर्क्युलर मोशन द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, देन इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड नाउ कन्सिडर द फॅन is switched on or switched off, then the speed of the particles goes on increasing or decreasing for some time, and then they performs non-uniform circular motion. Here the speed is not constant but it is variable. जर आपण पंखा जो आहे तो बंद केला किंवा चालू केला तर पंख्याच्या पार्टिकल्सची व्हेलॉसिटी काय होते, एकतर वाढते किंवा काय होते, कमी होते. बघ, अशा वेळेला त्यांची स्पीड कमी जास्त होते किंवा बदलते, त्यांची स्पीड कॉन्स्टंट नाहीये. म्हणून ते काय करतायत, तर ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतात. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात घ्या, पार्टिकलची स्पीड काय व्हायली, चेंज व्हायली. याच्यामध्ये स्पीड कशी होती, कॉन्स्टंट होती, परंतु याच्यामध्ये स्पीड चेंज व्हायली. आणि स्पीड चेंज करण्यासाठी जे ऍक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल आहे, आता लक्षात घ्या, ते ऍक्सेलरेशन टँजेंटवर किंवा त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये किंवा अपोजिट मध्ये ऍक्ट होत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी आपण हा पॉइंट दाखवला ए. ह्या ठिकाणी जे सर्क्युलर मोशन व्हायले, पार्टिकलची स्पीड चेंज व्हायली. समजा तो पार्टिकल पॉइंट ए च्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, आपण त्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतो, आपण म्हणू व्ही ए. जर स्पीड वाढत असेल तर त्याला जे ऍक्सेलरेशन कारणीभूत असेल ते ह्याच डायरेक्शन मध्ये असेल, म्हणून स्पीड वाढेल. जर स्पीड कमी होत असेल तर ते ऍक्सेलरेशन ह्या व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल, परंतु अलॉंग द व्हेलॉसिटीज असेल. म्हणजे आता ही व्हेलॉसिटी ऑलरेडी टँजेन्शियल आहे आणि आपण सांगतो की ऍक्सेलरेशन पण ह्याच रेषेवर असेल, म्हणजे ऍक्सेलरेशन कसं आहे, टँजेन्शियल आहे. ह्याच ऍक्सेलरेशनला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणतात. आपण जे 80 न दाखवतो, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, आपण ह्या ठिकाणी टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 80 न दाखवतो. लक्षात घ्या, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची स्पीड ही चेंज होत असते आणि त्याला जे ऍक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल आहे ते त्याला आपण म्हणतो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर अलॉंग द टँजेन्शियल व्हेलॉसिटी असतं, म्हणजे त्याची दिशा व्हेलॉसिटीवरच असते. आणि जर स्पीड डिक्रीज होत असेल तर त्याची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट टू द व्हेलॉसिटी असते, परंतु ती टँजेन्शियलच असते, म्हणून त्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणतात. आता दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या, दोन गोष्टींमधला फरक समजून घ्या. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघतोय. आपण दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन बघितले, रॅडियल ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. द रॅडियल ऍक्सेलरेशन इज रिस्पॉन्सिबल टू चेंज इन डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी and the tangential acceleration is responsible for the change in magnitude of the velocity. In this way, तर अशा पद्धतीनं हे असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. रॅडियल ऍक्सेलरेशन याच्यामध्ये सुद्धा असतं आणि याच्यामध्ये सुद्धा असतं. रॅडियल ऍक्सेलरेशन शिवाय कुठलंही सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. रॅडियल ऍक्सेलरेशन मुळे फक्त पार्टिकलचं डायरेक्शन चेंज होतं आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन याच्यामुळं स्पीड जी आहे ती चेंज होते. अशा पद्धतीनं दिस इज द युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर